तुमची माफी मागतो मी सर्वप्रथम, कारण मला माहिती आहे ऊन आहे, उष्णता वाढत चाललेली आहे. अनेक लोक वेगळ्या वेगळ्या गावातून आलेले आहात आणि जेवलेही नाही आहात. तरी देखील हे सगळं वातावरण पाहून आज पक्का झालेलं आहे की यवतमाळ वाशिम आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. कारण तुम्ही कोणी भाड्याने आलेलं नाही आहात, खेचून आणलेलं नाहीये. जसं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये आणतात, मग जेव्हा कळटारे मुख्यमंत्री बोलण्यात पळायला लागतात बाहेर, तसं कोणी पळणार नाहीये. ही जनता आपली महाराष्ट्राची जनता आहे. तुम्ही इथे मला प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेला आहात आणि मी आमचं भाग्य समजतो की पोहरादेवीच्या या परिसरामध्ये, संत सेवालाल महाराजांच्या या भूमीमध्ये या प्रचाराची माझी पहिली सभा होत आहे. मी माझं भाग्य समजत आहे, तुमचे आशीर्वाद घ्यायला इथे आलेलो आहे. थोडं बसून घ्या, थोडं बसून घ्या. बसतील बसतील सगळे बसतील. आपल्याला गद्दारांना बसवायचं, हे उभे राहिले तरी चालतील. आज देशात वातावरण बदलत आहे, परिवर्तनाचे वारे व्हायला लागलेले आहेत आणि मला ही खात्री पटलेली आहे, गेले 2-2.5 वर्ष जे काही मी महाराष्ट्रात पाहत आहे, प्रत्येक कानाकोपऱ्यात पाहत आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जे पाहत आहे की जो बदल घडणार आहे, तो बदल घडवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर राज्य जे राहील तो आपला महाराष्ट्र राहील. का आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र कधी अन्याय सहन करत नाही. मी प्रेसच्या काही लोकांना विनंती करीन की आपण कॅमेरा सेट करून थोडं बसून जा, म्हणजे मागे पण लोकांना दिसू शकेल. मोबाईल फोनवाल्यांना विनंती आहे, जरा बसून घ्या प्लीज. दिसतोय का आता मी? ठीक आहे, बसून घ्या बसून घ्या. माझा आवाज येतो ना सगळीकडे? ठीक आहे. परवाकडेच आम्ही दिल्लीत होतो. आपल्या इंडिया आघाडीची दिल्लीत सभा होती आणि दिल्लीतली सभा ही काही प्रचाराची सभा नव्हती, निवडणुकीची सभा नव्हती. पण तिथे सुनीता केजरीवाल ताई असतील किंवा कल्पना सोरेन ताई असतील, या दोघी आपल्या ज्या बहिणी आहेत, अरविंद केजरीवालजींच्या धर्मपत्नी आणि हेमंत सोरेनजींच्या धर्मपत्नी, यांना ताकद देण्यासाठी सभा होती. कारण त्या दोघी एका महाशक्ती विरुद्ध लढत आहेत, जी महाशक्ती आता तानाशाही होत चाललेली आहे. दिल्लीतलं जे वातावरण पाहिलं मी तुम्हाला आज सांगतो, मी इथे इकडे उभं राहून तुम्हाला दावा करून सांगतोय, खात्रीने सांगतोय की दिल्लीतल्या 7च्या 7 जागा या काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जिंकणार म्हणजे जिंकणारच. वातावरण बदलत चाललंय. मी तेजस्वी यादवांशी त्या दिवशी गप्पा मारत होतो, कधी कधी मी त्यांच्याशी फोनवर बोलत असतो. 1-2दा जाऊन त्यांना बिहारमध्ये जाऊन भेटलो आणि तिथे देखील बिहारमध्ये देखील परिवर्तन होणार आहे. वातावरण जे आहे, भाजपाचे जे 3 मित्रपक्ष आहेत, कुठे कोणी सांगू शकेल का मित्रपक्ष कोण आहेत भाजपचे? गद्दारांना वापरलं जातं, गद्दार मित्र पण वापरत नाहीत. बरोबर आहे. ईडी, सीबीआय, आयटी, किती लोकांनी ऐकलं यांच्याबद्दल? जरा हात वरती करून सांगा मला. ऐकलं ना सगळ्यांनी? हे 3 मित्रपक्ष जे आहेत, ऐन निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालजींना अटक केलेली आहे, हेमंत सोरेनजींना अटक केलेली आहे, 2 मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे. का? तर ते भाजपच्या विरोधात लढाई करत आहेत, लढत आहेत, भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढत आहेत, म्हणून ह्या 2 मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे. ह्या 2 अटकेमुळे आपल्या देशाची, आपल्या भारताची, आपल्या हिंदुस्थानाची बदनामी जगभरात झालेली आहे. भाजपाने ती बदनामी आपल्या देशाची जगभरात केलेली आहे. त्याचं उत्तर हे आपल्याला द्यायचं आहे. गेले 10 वर्ष असेल, गेले 5 वर्ष असेल, ज्या अन्यायाच्या विरुद्ध आपण लढत आहोत, 2019 पासून जो अन्याय सहन करत आलेलो आहोत. कालच मला वाटतं एप्रिल फुल डे होता, बरोबर आहे? काल कोणाला तर मी फोन केला, मी बोललो, अरे एप्रिल फुल डेच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. ते बोलतात, साहेब एप्रिल फुल डेची गरज नाही आपल्याला, आपल्या देशात अच्छे दिन आपण साजरे करतच आहोत. गेले 5 वर्ष असेल, गेले 10 वर्ष असेल, एकामागोमाग एक जुमल्यांबद्दल आपण ऐकत राहिलो. आपण शिवसेना म्हणून पण त्यांना बळी पडलो होतो. 25 वर्ष त्यांचे मित्रपक्ष म्हणून त्यांच्या सोबत राहिलो.
जेव्हा त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं, जेव्हा भाजपसोबत कोणीही नव्हतं, तेव्हा आपण शिवसेना म्हणून त्यांच्या सोबत उभं राहिलो, त्यांच्या कठीण काळात उभे राहिलो. पण त्यांचे जेव्हा अच्छे दिन आले आणि आपण त्यांना विचारलं की आता तुमचे तर अच्छे दिन आले, आम्हाला सांगा आमच्या देशाचे अच्छे दिन कधी येतील, तेव्हा आपल्यासोबत युती त्यांनी तोडली. होय, त्यांनी युती तोडली होती 2014 मध्ये, आणि तेव्हा आपल्याला जेव्हा बाहेर काढल्यानंतर सांगितलं आपण धोका दिला. 2019 मध्ये पण असंच झालं. लोकसभेसाठी आपल्याला वापरून घेतलं. यूज अँड थ्रो हीच त्यांची पॉलिसी राहिलेली आहे. आणि ती यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका, हे जे धोरण आहे त्यांचं, हे आपल्याला आता दिसून येत आहे. जे 40 गद्दार आमदार आणि जे काही त्यांच्याबरोबर खासदार गद्दार गेलेले आहेत, त्यांची काय स्थिती झालेली आहे. आज तुम्ही मला सांगा, आपल्याकडून ठळकपणे आपण संजयजींना जेव्हा उमेदवारी दिली, लोकांसमोर दिली, तुमच्यात फिरणारा माणूस आहे की नाही तो? संजयजी तुमचं काम करतात की नाही करत? तुमच्या सोबतच राहतात की नाही राहतात ना. मग तुम्ही मला सांगा, जर आपण महाविकास आघाडी म्हणून आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत, होर्डिंगवर आहेत, बॅनरवर आहेत, तुमच्या मनात आहेत, तुमच्या हृदयात आहेत, आणि लवकरच तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवणार, ही मला खात्री पटलेली आहे. पण तुम्ही मला सांगा, समोरून उमेदवार जाहीर झालेत की नाही झालेत? भाजपाचे उमेदवार राहणार की गद्दारांचे उमेदवार राहणार? मिंदी गटाचे उमेदवार राहणार की भाजपाचे उमेदवार राहणार? 72 तास राहिलेले आहेत निवडणुकीचे फॉर्म भरण्यासाठी, पण अजून पण तिथे विरोधक नाहीये. आणि हे एक चांगलं चित्र आहे. संजयजी तुम्हाला घाबरलेत, शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ताकदीला, मित्रपक्षांच्या ताकदीला हे घाबरलेले आहेत, आणि म्हणून समोरून उमेदवार कोणीच नाहीये. कदाचित दोघांमधून कोणाचाही जॅकपॉट लागू शकतो. बोली कदाचित लावली असेल, आम्ही एवढे देतो तुम्ही तेवढे देतो, कारण यांचं एवढ्याच्यातच काम चालतं. खोके धोके, धोके खोके, खोके धोके, धोके खोके. आता जनता सांगेल बहुत हुए धोके खोके, अभी घर बैठो रोके रोके. पण हे वातावरण, असं वातावरण बदलेल हे कोणी अपेक्षा केली नव्हती. आपल्याला माहितीये, गेल्या 5 वर्षामध्ये आपण 2 की 3 सरकार पाहिलेत. एक सकाळची जी शपथविधी झालेली, ते पण 72 तासाचंच सरकार होतं, ते पण धोक्याचंच सरकार होतं. मग नंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार बनलं, आणि ते महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले सगळे मित्रपक्ष, सगळ्यांना एकत्र घेऊन आपण जे सरकार बनवलं, ते ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं सरकार होतं. प्रत्येकाला वाटायचं की होय, हे माझं सरकार आहे. महिलांना खास करून वाटायचं की माझा कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, जो माझा मोठा भाऊ आहे, तो मुख्यमंत्री म्हणून बसलाय. वाटायचं की नाही वाटायचं? इथे मोठ्या संख्येत महिला बसलेल्या आहेत. शेतकऱ्यांना वाटायचं. महाराष्ट्रभरात ज्या ज्या जिल्ह्यात मी गेलेलो आहे, ज्या ज्या तालुक्यांमध्ये गेलो, ज्या ज्या बांधावर गेलेलो आहे, तिथे शेतकरी बांधव मला सांगतात, आणि खास करून माईक घेऊन हातात घेऊन सांगतात की उद्धव ठाकरेंनी जी कर्जमुक्ती आमच्यासाठी केली होती ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण आधीच्या आणि नंतरच्या कर्जमुक्ती ह्या फसव्या होत्या. बरोबर की नाही? इथे किती शेतकरी बांधव आलेत? जरा हात वरती करून मला दाखव. आलेत ना? सगळेच शेतकरी बांधव आहेत. तुम्ही मला सांगा, आणि मी जर खोटं बोलत असेल तर खोटं म्हणून सांगा, उद्धव ठाकरे साहेबांनी जी आपल्याला कर्जमुक्ती 2 लाखापर्यंतची जी दिलेली, ती आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली? उद्धव साहेबांनी जी कर्जमुक्ती आपल्याला दिली, ती आपल्याला फायद्याची होती की नव्हती? त्यांनी जे वचन दिलं होतं 2019च्या निवडणुकीला, ते वचन पाळलं की नाही पाळलं? आणि त्यानंतर जे सरकार आलं, जे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे, त्या सरकारने जी कर्जमुक्ती सांगितली, दिली, मी दिली सांगत म्हणतच नाही, एक तर ते कर्ज माफी बोलतात, आपण कर्जमुक्ती बोलतो, कारण आपल्यासाठी शेतकरी हा अन्नदाता, आणि अन्नदाता देवो भव ही संस्कृती घेऊन आपण पुढे चालणारी लोक आहोत. पण आज जे भाजपचं, मिंदे गटाचं, फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं, मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आपण त्यांना मानतच नाही, कारण ते गद्दार आहेत. ज्यांनी पक्ष चोरलं, ज्यांनी नाव चोरलं, अशा लोकांना आपण पक्ष म्हणून पाहू तरी शकतो का? मला तुम्ही सांगा. नाही शकत. पण 2022 ते 2024 पर्यंत, आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा या शेतकरी बांधावर संकट आलेलं आहे, मग गारपिटाचं असेल, कधी अवकाळी पावसाचं असेल, कधी वादळी वाऱ्यांचं असेल, कधी सततच्या लागलेल्या पावसाचं असेल, मला तुम्ही सांगा, आश्वासनाच्या पुढे एक तरी रुपया तुमच्या खात्यात आलाय का? पंचनामे कदाचित झाले असतील, सरकारी यंत्रणेने त्यांचं काम केलं असेल, पण त्या पंचनाम्याच्या पुढे तुम्हाला हातात मदत कधी आली आहे का? कर्जमुक्ती बॅनरवर आली असेल, होर्डिंगवर लागली असेल, 25 फुटाचे बॅनर लागले असतील, पण त्यानंतर त्या बॅनरचं परिवर्तन, त्या बॅनरचं कन्व्हर्जन तुमच्या खात्यात झालंय का? नाही झालंय.
आणि मग जे वातावरण आपण पाहत आहोत, एका बाजूला आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, आणि त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील कोविडच्या काळात पण आपण जेव्हा कुठच्याही जिल्ह्यात कधी अवकाळी पाऊस झाली असेल, गारपीट झाली असेल, कुठच्याही शेतकऱ्यांनी उद्धव साहेबांना व्हॉट्सॲप किंवा SMS जरी केला असेल, तातडीने मदत आपण त्या जिल्ह्यात द्यायचो. आपली सगळी यंत्रणा सरकारी कामाला लावायचो. कारण हे सरकार जे असतं हे लोकांचं सरकार असतं, जनतेचं सरकार असतं, आपल्या शेतकऱ्यांचं सरकार असतं. पण आज दुर्दैव असं झालेलं आपल्या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, की जिथे जिथे मी शेतकऱ्यांना विचारतो, आज पण इथे सगळ्या शेतकऱ्यांना विचारत आहे मी, तुम्हाला वाटतं का की तुमच्या पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची तुमची जी मुलं असतील, मुली असतील, त्यांनी शेतकरी व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? वाटतं का? कोणाला वाटत असेल तर हात वरती करा, सांगा मला. का नाही वाटत तो सांगा जरा मला. कोणी सांगू शकेल? सांगा दादा. शेतमालाला भाव नाही. मला तुम्ही सांगा, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पुढच्या पिढीने शेतीत येऊ नये, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, खताचे भाव वाढत चाललेले आहेत, डिझेल पेट्रोलचे भाव वाढत चाललेले आहेत, वीज येते ती रात्री आली तर कधी येते, बरोबर बोलतो ना मी? आता हे सगळं जर होत असेल, मग तुमच्या मुलांनी कुठे जावं असं वाटतं तुम्हाला? MIDC शहराकडे नोकरी मिळायला पाहिजे, बरोबर आहे? आपली पुढची पिढी जी असते, जी मुलं मुली आहेत, तुम्ही त्यांना शिकायला शाळेत पाठवता, कॉलेजमध्ये पाठवता. कॉलेजचं सगळं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही मला सांगा, नोकऱ्या आपल्या गेल्या 2-2.5 वर्षात आल्या आहेत का? एक तरी नवा रोजगार उपलब्ध झालाय का? नवी कुठची इंडस्ट्री आली आहे का? नाही आली आहे. कारण आपल्या ह्या ज्या इकडच्या मिंदे सरकारनी, भाजप सरकारनी जे काही उद्योग असतील ते कुठे पाठवले आहेत? गुजरातला. वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बल ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, हे सगळं पाठवलं त्यांनी गुजरातला. आणि अशा ठिकाणी पाठवलेलं आहे, अशा ठिकाणून उचलून पाठवलेलं आहे जिथे हमखासपणे आपल्या राज्यात 100% ह्या नोकऱ्या आपल्याला मिळाल्या असत्या. त्या सगळ्या नोकऱ्या आपण पाठवल्यात गुजरातला. मग नक्की आपण करायचं तरी काय? कृषी क्षेत्राला पाहतोय आपण कोलमडत चाललेलं आहे, उद्योग क्षेत्र कोलमडत चाललेलं आहे. तिसरं मग आपण जातो कुठे? स्पर्धा परीक्षा, तलाठी भरतीसाठी आपण बघत असतो, कधी नोकर भरती, कधी पोलीस भरती असेल. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मी बघितलं, मी वाचलं होतं हे पेपरमध्ये, तुम्ही वाचलं की मला माहित नाही, 200 मार्काचा पेपर होता. मार्क मिळाले किती? 214. का EVM मध्ये तुम्ही एक्झाम दिली? हाच मुद्दा आहे. आणि आज तुम्हाला मी शब्द देत आहे, मी इथे आहे, रोहित पवारजी आहेत, आम्ही सगळे तुम्हाला शब्द देत आहोत की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल, आपण असा एक कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल, आपलं सरकार त्याला फोडेल असा कायदा आपण आणू. कमीत कमी 10 वर्षाची सजा झाली पाहिजे. पण आज देशामधलं चित्र जे आहे ते भयानक होत चाललेलं आहे. लोकशाहीला धोका आहे, संविधानाला धोका आहे. शेतकरी जो आपण अन्नदाता म्हणून मानतो त्याला आज इथे ड्रोन कुठे गेला? ड्रोन फिरतो इथे, जरा चालवा हवे तो. हवा गेली का? एवढी सगळे आपले शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बघून विरोधी पक्षाचा ड्रोन आहे की काय? हा जो ड्रोन फिरत होता ना तुमच्या डोक्यावर, असाच ड्रोन केंद्र सरकारनी, भाजपाच्या केंद्र सरकारनी आपले जे शेतकरी बांधव पंजाबमधून, हरियाणामधून, छत्तीसगडमधून जे दिल्लीकडे चालले होते ना, अशाच ड्रोन नुसतं फोटो काढण्यासाठी नाही तर अश्रुधूर सोडण्यासाठी हा त्यांच्यावर सोडला होता. आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो, जास्ती वेळ घेणार नाही कारण आता फॉर्म भरायला पुढे निघायचं, आपल्याला मोठी रॅली पण आहे. पण आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो आहे की जे केंद्र सरकार, जे भाजपा सरकार, ज्यांनी 2014 मध्ये सांगितलं, ज्यांनी 2019 मध्ये सांगितलं, जुमला केला, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा जो काही हमी भाव आहे तो दुप्पट करू, उत्पन्न दुप्पट करू. दुप्पट झालंय का? 2014 मध्ये पण खोटं बोलले होते की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू. त्या स्वामीनाथन साहेबांना त्यांनी भारतरत्न दिलं, पण दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला, हे शेतकरी बांधव त्या भाजपाला आणि गद्दारांना मतदान करणार का? जे महिला, आज इथे महिला मोठ्या संख्येने आल्यात, जर हात वरती करून मला इथे आशीर्वाद द्या तुम्ही सगळ्या महिलांनी. ज्या महिलांना आज मी तुम्हाला खास करून विचारायला आलोय, महिलांचा जो
अपमान सतत होत गेलेला या राज्य सरकारमध्ये ते तर आहेच. आपल्याला बघतोय आपण, ज्यांनी काही महिला खासदारांना घाणेरडी शिवीगाळ केले ते देखील कॅबिनेट मंत्री म्हणून बसलेत. आणि ह्याच जिल्ह्यातले ज्यांनी महिलांवर अत्याचार केलेले आहेत, त्यांच्यावर आरोप भयानक झालेले आहेत, असे देखील मंत्रिमंडळात बसलेले आहेत. पण त्याच पलीकडे काय काय जाऊ दे, आता जास्ती काही बोलत नाही त्यांच्यावर, तुम्ही काय निकाल द्याल तो द्याल. पण आज मी तुम्हाला विचारायला आहे की ज्या भाजपाने बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला त्याचा सत्कार करण्यात, त्या रेपिस्ट ज्यांनी अत्याचार केला त्या अत्याचाऱ्यांचा ज्यांनी सत्कार केला, ज्यांची आरती ओवाळली, अशा तुम्ही पक्षाला मतदान करणार का? कारण आपलं जे काही संस्कृती आहे, जे काही आपली शिकवण आहे, जी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे की महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. ती महिला कुठच्याही जातीची असो, धर्माची असो, महिलांचं सन्मान आणि संरक्षण झालंच पाहिजे. अशा पक्षाचे आपण आहोत. ही संस्कृती आपली आहे. आपल्याला विचार करायचा आपला देश जाणार कुठे. आजकडे संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतोय चित्र बदलत चाललेलं आहे. चित्र आपल्या बाजूनी होत चाललेलं आहे. चित्र इंडिया आघाडीच्या सोबत चाललेलं आहे. आणि उद्धव साहेबांनी जो नारा दिल्लीत दिलेला आहे तो नारा मी इथे पुन्हा एकदा देणार आहे. आपण पण द्या आणि घरोघरी जाऊन द्या. अब की बार भाजपा तडीपार. पुन्हा एकदा बोलायचं, अब की बार, अब की बार. प्रचार सभा आपले होतील, रोड शो आपले होतील, तुम्ही घरोघरी जाल, प्रचार कराल. पण मी आज तुम्हाला एकच विचारणार आहे, पुन्हा एकदा विचारणार आहे, रोहितजींनी विचारलेलं आहे, माणिकराव ठाकरे साहेबांनी विचारलेलं आहे, आपलं चिन्ह कुठचं? चिन्ह कुठचं? आपल्याला आता विचार करून पुढे निघायचं आहे. कारण एवढंच सांगतो, हीच ती संधी आहे. 10 वर्ष आपण थांबलेलो आहे. 2024 परिवर्तन घडणार म्हणजे घडणारच. आणि ते परिवर्तन घडवणारे जे सगळे मावळे आहेत ते माझ्या समोर बसलेले आहेत. जर तुम्ही सगळे एकत्र राहून मला सांगणार असाल की आपलं सरकार येणार, केंद्रात येणार म्हणजे येणार, हात वरती करून मला आशीर्वाद द्या. दोन्ही हात वरती करून आशीर्वाद द्या. आणि हे हात वरती असतानाच आजूबाजूला बघा, ही जी ताकद आहे ना, तुमच्या समोर किती मोठी महाशक्ती आली तरी कोणी आडवं जाऊ शकत नाही. तुम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आपल्याला पुढे निघायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.